ये की बाबा खा ढाळे. तुला एक गोष्ट सांगू का? काय सांगतोस ढाळ्याची सांगतोस का? द्यायची नाही. हं. नवरा बायको सांगतो. म्हणजे आमची म्हाताऱ्याची माझी. हा, अण्णा अण्णा तुझ्यासारखी सांगतो. हं. अ, भांडणाची सांगू नको बरं. मांडण्याची सांगालो. हं. ऐक तर, हं. तुझ्यासारखी कडूबाई राहते. माझ्यासारखी कडू म्हणजे मी कडू तू खाऊन बघितलास का मला? ऐक हा. ऐक सांगतो, अण्णा गरीब आहेत की. अण्णा गरीब हम्म. आणि मी कडू. हा, हं. काय राहते माहिती आहे हं. का? बाई आणि नवरा बायको काय राहते? हं. बायको सारखं नवऱ्याला उलट बोलते. हं. जेव्हा वाढ म्हणलं तर काबर वाढू म्हणते. हं. स्वयंपाक कर ग म्हणलं का हं. काबर करू म्हणते. हं. आता नवरा काय परेशान झाला राहते सारखं. हं. हिला चांगलं बोलत हिनं मंगळच बोलते, हं. हिनं उलटच बोलते. हं. मग असं म्हणून नवरा परेशान. हं. आता हिला काय करावं बा म्हणते. हं. मग पुन्हा काय करते ना? माझ्यासारखी बाई अशी ढाळे खात बसते. हं. आता डाळ तोडून आणा म्हणते शेतात. हं. नाही तुम्ही तोडून आणा म्हणते. हं. आणि आणले की खायला बसते. हं. मग काय होते, हं. आता हिला काय तर करावं म्हणते. हं. मग उलट घेते. हं. उलट कसं घेते, जेव्हा वाढ ग म्हणते. हं. जेव्हा चटणी वाढते. का बरं मी वाटते म्हणते आता. हा, का बरं मी वाढते म्हणते. हं. स्वयंपाक करू नका म्हणले का बरं मी करते म्हणते. हं. मग आता ह्याला झालं की माहिती, हं. हिला सवास सांगितलं का हिनं उलट करते. उलट सांगितलं की हिनं सवास करते. हं. मग काय म्हणते, आता हिला एकदा आदळ घडवा म्हणते. हं. मग स्वयंपाक करायला लावते. हं. स्वयंपाक करू नको म्हणते. हं. तिनं मग ह्याला करते स्वयंपाक. दुसऱ्या दिवशी काय करते, ह्याला गोर वाटते. हं. हा ना म्हणते पोळ्याचा स्वयंपाक करू नको म्हणते. हं. तिनं पोळ्याचा स्वयंपाक करते. हं. तूप वाढ नको म्हणते. हं. तूप वाढते पोळीवर. हं. दुधात बी टाकू नको म्हणते तूप. दुधात बी टाकते. बर म्हणते, ह्याला नक्कल त्या बायकोची जी गोष्ट आहे ती पाठवते. हिला उलट बोलले की हिनं सवास करते. हं. हिची भोंडच जिरतो म्हणते आता. हं. मग काय करते, हं. आपलं जसं शेत आहे का, हं. तसं शेत राहते तिचं. लांब. हा, लांब राहते. 4-5 किलोमीटर 4-5 एकर रान राहते तिला. शेताच्या खालून नदी राहते मोठी. हं. मग गड्यानं काय करते माहिती का, हे बाईला माहितीच नसते. हं. आधीच काय करताय, पलीकडे नेऊन ही ठेवते, जहाज नेऊन ठेवते. हं. म्हणजे नाव ती बारीक राहते का, हं. इकडून तिकडे पाण्याच्या पलीकडे जायला. हं. पावसाळ्याचा टाइम राहत आहे. हं. आता बाईला अद्दल घडवायच्या म्हणून ह्याच्या डोसक्यात कार्यक्रम फिट. हं. मग जरा टाइम होते, आता जायचं घराकडे. हं. दिवस मावळते. हं. आता काय करावं बा म्हणते, चला घराला म्हणते. मग बाईला जाताळा नवऱ्याच्या हाताला धरावं लागतं पाण्यात. हं. मग म्हणते, मग हातात धरली, हातात धरू नको म्हणते. तिने हातात धरते. हं. मग मला धरू नको म्हणते. तिने ह्याला धरते. मग शेवटला पाण्यात मधात गेलं, मला सोडू नको म्हणते. तिने मग काय करते माहिती का, मला सोडून मला की सोडून देते. मग खात्या गटाकड्या 2-4 वेळेस. इकडून आता त्या पलीकडे ह्यानं इकडून ह्या आधी ठेवल्या राहते की, इकडून नदीतून निघतो पलीकडे जाऊन जांद पैसे थांबते. मग तिकडून इथे ह्याला वाहत आले की हिला पकडते आणि पुन्हा जांद पैसे कडेला काढते. नवरा मग तिनं म्हणते, मला काबर सोडून दिला, मला काबर सोडून दिला. ह्यानं म्हणते, मी काय म्हणतो मला धर्म म्हणतो, तुम्हाला कशा सोडलीस असं म्हणते. मग तिचं काय करते, पुन्हा पाया पडते. नाही माझी चूक झाली आहे, माझ्या नवऱ्यानं वाचिला माय म्हणते. पाया पडते. दुसऱ्या दिवशी म्हणते, आजपासून तुम्ही जी म्हणता तीच मी ऐकते म्हणते. मग पुन्हा काय करते, आदल घडली राहते. दुसऱ्या दिवशी मग चांगलं स्वयंपाक करते, पुरणपोळीचं जेवण बिवण घालते, गोड धोड करून त्याला. पुन्हा म्हणते, तुम्ही जी सांगताव तीच मी ऐकते म्हणते. आता
कारण मी मरत होती नाही तर म्हणते तिथं हम्म. तुम्ही जर वाचून होत इथं काय कार्यक्रम केले होते ना हिनंच तिला चांगली आदल घडावं म्हणून ह्यानं सगळा कार्यक्रम त्यानं करून ठेवला राहते हम्म. आणि तिथं जाऊन ह्यानंच वाचवते म्हणजे मारायसाठी बी ह्यानंच प्लॅन केलंय आणि वाचवते बी त्यानंच हम्म. मग त्याच्यामुळं बाईला अतिशहाणपणा करायला लागतंय हम्म. किती झालं तर नवरा 10 पावलं पुढचा राहत आहे हम्म. बरोबर आहे का चूक आहे बराबर आहे बरं तसे त्याच्यातली मी नाही की हा मी काय म्हणलं फक्त तुझ्यासारखं कडू राहते म्हणलं फक्त हम्म. आलं का लक्षात आलं ह्याच्यातून काय शिकलीस तुला डाळ्या खायला दिली डाळी तर खाल्लो मी त्यात काय पार असं फुपट दिली सगळं खाल्लीस तूच काय शिकलीस तू मी सगळं शिकले काय शिकलीस सगळं केसच वागायचं शिकली हो हा उरपाटी वागायचं शिकले नाही हा हम्म. हे गोष्ट खरी आहे हम्म. तर बायकांनो नवऱ्याच्या पुढे जास्त नको करू नका नाही तर असं होते नवरा ते नवराच राहतोय बाबा काय तर म्हणतात की हे नवरा तुम्हाला माहित आहे की आता ते गाणं म्हणू का हम्म? गाणं म्हणू का गाणं म्हणतेस म्हण नवऱ्याच्या पुढे शांतपण करायचं नाही आणि नवऱ्याला पोटातली गोष्ट सांगायची नाही किती बी केलं तर ते उशाचा सरप राहतोय बाई जरा सावधगिरीनं वागा असं म्हणते आमची मोठी आई बायकाच्या पद्धतीनं बायकानं वागा नवऱ्याच्या पद्धतीनं नवऱ्यानं वागा ती बिचारा गरीब झाला म्हणून किती चाल करू नका नाहीतर अवघड होते बघा अवघड होते बघा असं जावं लागते नदीत मग पुन्हा त्याला वाचते अजून त्याला बायकोची गरज राहते म्हणून त्याला वाचितोय उद्या स्वयंपाक करून खायचं राहते की संपले संपले तर टाका शिळीला